अडचण नाही. नाही नाही, मी भविष्य तुमचं सांगू शकत नाही कारण अरे पण जे सांगते ते सांग, तू जेवढं तिथपर्यंत सांग तेवढं सांग. तुम्हाला अगोदर मी हिस्ट्री सांगितली बरोबर माझी. मी हे सगळं अंदाजे बोलतोय कोण? त्याच्यामुळे तुम्हाला ते खरं वाटतं. अरे मी पण सांगतो ना तू तुम्ही ऐका, असं सांगा कोणाचं किती खरं निघतं बघा. ऐका, ऐका. खायला फडकं सांगा. बरं मंडळी आज भविष्य बघा. ए, भविष्य सांगते. हा बरं ठीक आहे तुमचं म्हणजे आपलं हे पुढं. हा तुम्ही भाऊ आहे तुम्हाला एखादा भाऊ आहे ना? आहे का? शेतात काम तुम्ही जास्त करता ते करतात तुम्ही शेतात तुम्हाला थोडे म्हणजे लहानपणीपासून टवाळ्या मारायची म्हणजे सवय टवाळ्या म्हणजे भाऊ क्षेत्र बदलीत चालायचं आवड बदलतीच होईल एका म्हणजे गोष्टीवर फोकस नव्हता पाहिला आता थोडा फोकस आहे पण ती गोष्ट तुम्ही जास्त करत नाही बरोबर गोष्ट सोडताय बरोबर ना बरोबर आता फोकस बसलाय पण तुम्हाला आता पण असं वाटतं की ज्या ठिकाणी मी आहे त्याच्यापासून लय पुढे जाणार आहे बरोबर आहे ना? कमीत कमी 5 वर्ष आता मी भविष्यामध्ये मला जास्त माहित नाही पण कमीत कमी 5 वर्ष तुम्ही ह्याच्या स्थितीवर आहेत ना आता माझा नंबर घेऊन लिहून घ्या 5 वर्ष याच्यापेक्षा 1.5 पटीने पुढे असणार आहे ज्या क्षेत्रात आहेत का ज्या क्षेत्रात नसणार आहेत त्या क्षेत्रात नसणार त्याला धरूनच क्षेत्र आहे पण त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा हाय लेवल आहे पण त्याच्या या क्षेत्रात नसणार आहेत आणि 2032 ला मला कधी फोन करायचा की खरं झालंय किंवा खोटं झालंय 32 ला 100% त्यांच्यावर नंबर लिहून घ्या मला काही भविष्य कळत नाही कुठलं देऊ नाही काही नाही काहीच नाही पण हे खरं होणार म्हणजे आपली जीभ आहे 100% खरं होणार क्षेत्र तुम्ही हे सोडणार पण सक्सेस असणार हे क्षेत्राची तुम्हाला आवड आहे पण असं भाऊ त्याच्यावर तुमचं जास्त म्हणजे फोकस राहत नाही बरोबर का बरोबर कसं वाटतं तुम्हाला बरोबर आहे. लहानपणीपासून तुमचं असं म्हणजे थोडं पोरांचं मस्ती वगैरे ठिकाणं जास्त बरोबर जास्त भांगार पोळात राहिले भांगारगिरी कमी केली पण भांगार पोळात राहिलेले भांगार पोळात राहिलेले बरोबर ना लहानपणीपासून समजा ही गोष्ट करू का ती गोष्ट करू का ती गोष्ट करू झालं का 2000 मला वाटतं 17-18 काळात तुम्हाला जास्त हे झालं 17-18चे जे 4-5 वर्ष होते ना त्या काळात थोडक्यात मला वाटतं उन्हाळा पडला होता कधी चांगला उन्हाळा पडला होता तुम्हाला म्हणजे असं घर सोडवायची थोडी तुमच्या घरात कोणाला दुखणं असतं का दुखणं आलं का कोणाला मोठं आलं का 2020च्या आधी आलं का मी तुम्हाला विचारलं आलं ना त्या काळात थोडा राग व्हायचा थोडी चिडचिड व्हायची व्हायची का त्याच्यातून तुम्ही क्षेत्र निवडीत पुढे आले आणि आज समजा क्षेत्रात आहे त्याच पण क्षेत्रावर फोकस नाही अजून 5 वर्ष हे क्षेत्र सोडून तुम्ही हाय लेवल असणार आणि याच्यापेक्षा 1.5 पटीने पुढे असणार हे खरं हो खोटं हो मला 100% सांगा हे खरं होणार हे मला माहिती मला तुमच्या नंबर नाही पुढे आपण मी काय सांगतो भविष्य मी सांगतच नाही फक्त एक तुमचा म्हणजे अभ्यास करून पुढे काय होणार हे सांगू शकतो आणि ते खरंच झालंय आजपर्यंत कितीतरी लोकांचं खरं झालं मी काय असं पुढे गेलो मी पुढे जरी गेलो पुढे जरी गेलो ना कोणाला कधी सांगत नाही किंवा मी बाबा आहे किंवा मी असं आहे कोणी काही म्हणत नाही फक्त मला असं ज्याला माहिती आहे ना ते 100% विचारतात तुम्हाला जर समजा अनुभव आला ते तुम्हाला खरं वाटणारच आहे आणि जरी ही गोष्ट खोटी झाली तिथून पुढे आपल्याला भेटायचं कधी बरोबर मी तू वयापेक्षा कितीतरी पट लहान आहे बरोबर मला कशाचा अभ्यास नाही काही देऊ नाही काहीच नाही तरी ही गोष्ट खरी म्हणजे जी झाली आहे ही जी बोललोय ना ती तुम्हाला तुमच्या लक्षात नसेल किंवा काही नसेल पण ही गोष्ट झाली हे मला माहिती 100% झाली मी तुझी सांगतो वय काय तो सध्या वय 18 शिक्षण काय झालं बीएस चालू सेकंड इयर सध्याला काय वाटतंय तुला चांगलं वाटतंय नाही असं कोणत्या क्षेत्रात जावं का शिकावं काय वाटतंय क्षेत्र म्हणजे व्यवसाय घरी काय आई वडील कोण काय कसं म्हणजे मला कसं आधी मी विचारतो आई वडील हमाली करते घरी शेडचं काम म्हणजे कम्प्लीट झाले स्वतः शेडचं मी बघतोय सध्या शेड म्हणजे कोंबडी शेड कोंबड्या शेड स्वप्न होतं लहानपणी नाही विचारायचं म्हणजे कसं आहे आता मी
मी काय आपण काय भविष्यवाणी नाहीत, काय नाही पण थोडक्यात तू आता हा, ठीक आहे, काय problem हा. नाही. हे बघ, तू लहानचा मोठा झाला, अनेक वस्तू भरपूर संकट आले, लहानपणी आले, मोठ्यापणी पण आलेत. आणि इथून पुढे तुला असं आहे का तू मोठा काहीतरी व्हायला चाललास, पण मागं तुला खेचलं जातंय. खरंय का खोटे? हा खरंय. आई वडिलांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हा पण तुझं काय होतं, मन विचलित होतं, घडी तिकडे मन काय जागेवर राहत नाही. जे मुलं पुढे जाण्याचा प्रयत्न केला ते पुढे जाते, तू मागं राहिला, अशा काही गोष्टी झाल्यात. खरंय का खोटे? आता तू ज्यांना साथ दिली त्यांनी तुझी साथ सोडली. खरंय का खोटे? ते तुला आज खरं बोलते, उद्या तुझी मागे टेकल्या करते. एक क्लिप घे ना, क्लिप घे. चालेल काय नाही, चालेल. मी अनुभव मला माहिती आहे. तो आतापर्यंत भरपूर कष्ट केले, सगळ्या गोष्टीमध्ये यश मिळायचं आलं, पण यश तुझं काय होतं, निकाल व्हायला लागले. तुझ्या डोक्यामध्ये एकदम असा परफेक्ट, म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये जी कल्पना आहे, ती जी गोष्ट आहे ते तुझं काय होतं, अर्धवट राहत आहे. खरंय का खोटं? तो आतापर्यंत लय प्रयत्न केले, सगळं दुनिया केली, काही केलं, हे केलं, डोक्यात टेन्शन इतकं घेतो, काही जीवाच्या पलीकडलं टेन्शन घेतो, पण काही गोष्टी खऱ्या होत नाहीत. पण इथून पुढे बघ, तुझ्या काही गोष्टी खऱ्या होणार आहेत. पण तू जर काही अशा जर बोगस मुलांच्या नादी लागलास, पुढे काही वेशनी धिंड लागला, तर तुझं काय पुढे जाईन, कळा जाईल म्हणून वाटत नाही. बोलणारा माणूस मी खरा आहे. विषय असा आहे, पण तू आतापर्यंत जे कष्ट केले ते केले, तुला प्रत्येक कष्टामध्ये यश भेटत आहे. तुला यश भेटतंय, प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यश भेटतंय, पण ती यश तू काय करतो, घडीत इकडं घडीत तिकडं, या करू तुझ्याने काय होत नाही. बरोबर? हा, तुला घरी आई बाबा भरपूर कष्ट करणार आहे, तर त्यांच्या ह्याच्यात तू, आणि त्यांचा पण तुझा 100% भरोसा आहे. भरोसा कधी तोडू नकोस आणि मागं वळून कधी बघू नकोस. मागं वळून बघायचं म्हणजे दृष्टिकोन सांगतो थोडक्यात, ज्या वेळेस आपण चांगलं काम गोष्टी करायला जातो तेव्हा मागं वळून, म्हणजे वाईट गोष्टी जर पाहिजे तर मागं वळून पाहायला म्हणतात, तशा गोष्टीकडे कधी जाऊ नकोस. आणि ज्या वेळेस तू थोड्या दिवसामध्ये मोठा पण होणार आहेस, पण तू जेवढी बुद्धी वाढते, तुझं जर एका दिवशी असा नशीब उजळणार आहे का तू खऱ्याने मोठा होणार आहेस, पण त्या टायमाला तुला काही गोष्टी मागे वाढायचा प्रयत्न करते, पण मागे कधी जाऊ नकोस. आणि ज्यावेळेस तुझं खरं होईल त्यावेळेस, आणि तुला सांगतो आज सध्याला आहे मार्च, किती मार्च आज? आज 28 फेब्रुवारी. हा 28 फेब्रुवारी. आता मार्च महिना उद्यापासून लागेल. तुला सांगतो पाडव्यापासून तुझं एकदम चांगलं सुरळीत होणार आहे, सुरळीत चालणार आहे. जे लोक तुला मागं नाव ठेवते ते तुझं चांगलं जे कार करणार आहे. काहीच नको करू, फक्त तब्येतीकडे लक्ष ठेव, खाणं व्यवस्थित कर, झोप व्यवस्थित कर, टेन्शन आणि मोबाईल बघायचं कमी कर. मोबाईल बघून एवढा विचार करून तुला काय काही मोठा राष्ट्रपती व्हायचं नाही. तुला व्हायचंय ना, काहीतरी चांगलं व्हायचंय. तू फक्त सध्याला कसं आहे, तुझ्या जीवनाकडे याच्याकडे त्याच्याकडे ध्यान ठेव. नंतर कोण कोणाचं नसतं, काय नसतं. आज कमीलं ते उद्या खाशील, हे डोक्यात लय पुढलं जर विचार करशील तर डोक्यात चक्कर घेऊन बसशील. काही गोष्टी तुला हानिकारक, काही गोष्टी लहानपणी झाल्या, लहानपणी पण तुझ्या जीवनावर मोकलेल्या गोष्टी झाल्या, आई वडिलांना विचारून घे खऱ्या का खोट्या. हा, मग त्या गोष्टीपासून तू वाचला, सगळं झालं, सगळ्या गोष्टी ठीक आहे. आई तुझ्यावर खूप प्रेम करते, वडील पण प्रेम करतात, पण तू कधी कधी तुझ्या पण राग येतो. खरे खोटे? हा, या गोष्टी सोडून दे, व्यवस्थित होईल, चांगलं होईल. बस. धन्यवाद. हात बघितला नाही, काहीच नाही. हात बघून सांगा, तसं नाही, हात बघून काय तुमच्या फक्त एवढ्या गोष्टी भविष्य की असे म्हणजे वारे बिरे अमुक तमुक जे लोक भेटतायत त्यांच्यावर 100% विश्वास लगेच ठेवतात. एका मिनिटात सहज ठेवता, सहज एकाने सांगितलं तू हे कर, ते लगेच करणार. आणि ती गोष्ट म्हणजे घडू नाही घडू, तुम्ही म्हणजे त्यासाठी हेच करतात. इथून मागं तुम्हाला सांगणाऱ्यालाही भेटले आणि तुम्ही प्रत्येकाचं ऐकले. एखादं मला समजा यांनी हे होतं त्यांनी ते होतं, तुम्ही ते बी केलेलं आहे. एकदम लहान वयात तुम्ही स्टार्टिंग केलेली. लहान म्हणजे ज्या वेळेला वयात पोरं समजा कॉलेज बघते त्या वयात तुम्ही म्हणजे बाबा असं काहीतरी भविष्याचा हिशोब केला. पहिल्यापासून घरात कलाकारी होती, काहीतरी म्हणजे असं कलाकारी होती, त्याच्यातून तुम्हाला त्याच्याकडे जायचं होतं, पण तुम्ही थोडं क्षेत्र बदलून फोटोग्राफ मध्ये आले. बरोबर? नाही, घरात कलाकारी नाही. कलाकारी आहे तुमच्या घरात, 100% कलाकारी आहे. आणि म्हणजे काहीतरी समजा कलाकार म्हणा किंवा असं काहीतरी बनवणारी वस्तू असं कलाकार कलाकारी पहिल्यापासून नाही. पण मग घरच्यांना बी असं वाटायचं आपला मुलगा त्याच्यात येऊ नये, पण यांचं लक्ष त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचं. नंतर यांनी क्षेत्र याच्या अगोदर 1-2 क्षेत्र केले तुम्ही. फोटोग्राफीच्या अगोदर तुम्ही क्षेत्रात फिरले होते. काही मला वाटतं घरी शेतीकडे बी जायचे, पण नंतर डायरेक्ट शेतीचं लक्ष सोडलं. म्हणजे असं शेतीकडे गेले, दारे वगैरे कधी प्रसंग जर आला, दारे कधी केले नाही, केले तर असेच केले. नंतर थोडं संगतीने इकडे आले, इकडे संगतीने आले तुम्ही.
इथं या क्षेत्रात जे आले ना तुम्ही एक संगतीने समजा याचं बघून आदर्श घेऊन त्याच्यात आले पण नंतर सुधारता याच्यात आली वाढता तुम्ही ते बी केलं म्हणजे थोडं त्या क्षेत्रात पण शिरले आणि शिरून आज इथं येतं आणि पुढं काय होणार आहे हे मला सांगा म्हणजे सांगायची गरज सांगा पण नाही सांगा. तुम्हाला सरांनी सांगितलं सरांचं नका सांगा मला तुमचं ते मला सांगायची गरजच नाही ना मग मला सांगा सांगायची गरज आहे का